आणि तुझ्यासाठी काहीतरी केले ना हे समाधान मनात राहील. गोट्या, रागाच्या भरात काही चुकीचं वागू नको. राणे, त्या दोघांनी जे केलंय का नाही त्यासाठी आम्ही त्यासनी कधीच माफ करू शकत नाही. हे बघा, तुम्ही सगळे ऐका माझं. पश्चाताप हीच मोठी शिक्षा असते. आणि जेव्हा वेळ येईल ना तेव्हा त्यांना त्यांची चूक कळेल. हे असं रागराग करून भांडणं संपत नाहीत, उलट विषय वाढतो. आणि माझं चांगलं वागणंच हे त्यांच्या वाईट वागण्यावरती उत्तर असेल. मला माझ्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ द्या. आणि हे सगळं करत असताना तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असाल याची खात्री आहे मला. हे बघ राणी, असं करतेस तू. जाणत्या माणसावाने असं काय बाय बोलतीस आणि आमचा राग कुठं जातो आमचा आम्हालाच कळत नाही. ठीक आहे, तू म्हणतेस ना तर विषय इथंच संपू आपण. चला रे, जाऊ घरी आपण. चला चल चला चल. काळजी घ्या. काळजी घ्या. बाय. भावा, मला ना लय भारी वाटते. माझ्या भावावरचे सगळे आरोप मिटलेत. मला ना अख्ख्या जगाला असं ओरडून सांगावंसं वाटते की माझा भाव निर्दोष आहे, माझा भाव चोर नाहीये. किती मोठ्याने ओरडतोय. अगं तुला पण ओरडावंसं नाही वाटत का? खरं सांगू का, खूप मोठ्याने ओरडू वाटते. अगं मग घाबरती कशाला, ओरड की तू पण. अरे आता हे बघ असं कर, हा. ओरड आता. ही राणी प्रामाणिक आहे. मी चोरी नाही केली. मी कष्टाचं खाते. मी निर्दोष आहे. इंदिरा सरांचं घड्याळ सापडलं. आज मी खूप खुश आहे. भावा चल, याच आनंदात ना आपण सायकलवर एक राऊंड मारून येऊ. हाय का आता? अरे आता कुठं, आईपाशी थांबावं लागेल ना. तिला जरा गरम पाण्याचा शेक वगैरे देते. हा, काही नाही होत, चल इथं तर जाऊन येऊ. चल की. तू नाही ऐकणार ना? बरं ठीक आहे, तू सायकल काढ, मी आईला सांगून येते पटकन. हा, जा, लवकर ये. राणे अगं चल ना लवकर. अरे आले ना बाबा, किती घाई करशील. हा, चल लवकर लवकर ये. चला. चल. जे हवं होतं ते झालं. आपल्या मनासारखं झालंय.